सर्वांना नमस्कार. PMG एज्युकेशनल चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. मुलांनो, आज आपण इयत्ता 3रीचा परिसर अभ्यास यातील पहिल्या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत. पाठाचे नाव आहे आपल्या अवतीभोवती. तर मुलांनो, त्या अगोदर जर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर इयत्ता 1ली ते 4थीचे शैक्षणिक व्हिडिओज पाहण्यासाठी PMG एज्युकेशनल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला, आज आपण स्वाध्याय पाहूया. काय करावे बरे. यामध्ये आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. मागील वर्षीच्या वह्यांमध्ये बरीच कोरी पाने उरली आहे, तर त्या मागील वर्षीच्या वह्यांमधील कोरी पाने फाडून त्याची एक नवीन वही तयार करू. कच्च्या कामासाठी त्या वहीचा वापर करू. त्यानंतर चित्र काढा. कोळी जाळे कशासाठी विणतो त्याची माहिती मिळवा. तर मुलांनो, हे पहा, हे आहे कोळ्याचे जाळे आणि कोळीचे हे जाळे तुम्ही काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. कोळी आपले जाळे अशा प्रकारे तयार करतो. त्यानंतर पहा, आपल्याला काय करायचे आहे, कोळ्याच्या जाळ्याचे चित्र काढायचे आहे आणि त्या चित्राखालील माहिती देखील आपल्याला लिहायची आहे. पहा, कोळी आपले जाळे आपले अन्न मिळवण्यासाठी तयार करतो. मग कोळी बनवलेले जाळे त्यामध्ये चिकट पदार्थ असल्यामुळे त्यामध्ये आपले अन्न म्हणजे कोळी जे भक्ष्य खातो ते भक्ष्य पकडण्यासाठी कोळी काय करतो, ते जाळे विणतो. कोळी जाळी विणताना स्वतःच्या शरीरातून रेशमासारखा द्रव तयार करतात. जरा डोके चालवा. 1. कापसाचे कोणकोणते उपयोग आहेत. तर इथे उत्तर लिहूया आपण. कापसापासून धागे तयार करतात, कापड विणतात, कपडे तयार करतात. तसेच आपण दवाखान्यामध्ये पाहतो त्या जखमांच्या मलमपट्टी तयार करण्यासाठी कापूस वापरतात, वाती तयार करण्यासाठी कापूस वापरतात आणि कापसापासून गादी आणि उशी तयार करतात. 2. चपला कशापासून बनवतात. चपला चामड्यापासून बनवतात. 3. चिमणी व दगडाच्या जवळ मोठा आवाज झाला तर चिमणी काय करेल, दगड काय करेल. तर चिमणी आणि दगडाच्या जवळ जर मोठा आवाज झाला तर चिमणी उडून जाईल आणि दगड आहे तिथेच राहील. कारण का, तर दगडाला उडता येत नाही आणि चिमणी सजीव आहे, त्यामुळे ती काय करेल, उडून एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाईल. 4. पाल काय खाते. याचं उत्तर आपण लिहूया. पाल लाईट जवळ आपल्याला जास्त करून दिसते, तर लाईटीच्या तिथे असलेले किडे कीटक पाल खाते. प्रश्न 5. तुमच्या घरातील लाकडापासून तयार केलेल्या वस्तूंची यादी करा. तर लाकडापासून तयार केलेल्या वस्तू लाटणे, पोळपाट, सोफा, टेबल, खुर्ची, मांडणी. त्यानंतर आपण लाकडापासून अनेक फर्निचर तयार करतो, कॉट पण असतात. तर अशा प्रकारे आपण लाकडाच्या वस्तूंची यादी केलेली आहे. 6. कोणकोणते प्राणी उंदीर खाऊन आपले पोट भरतात. तर मांजर व साप हे प्राणी उंदीर खाऊन आपले पोट भरतात. गाळलेले शब्द भरा. 1. कोणी उचलून हलवले तरच दगडाची जागा बदलते. तर इथे उत्तर काय येईल मुलांनो, बदलते. 2. कापूस, लोकर आणि रेशीम यांपासून आपण कपडे विणतो. इथे उत्तर काय येईल मुलांनो, कपडे. 3. झाडांची पाने टिंबटिंब तीही मातीत कुसतात. तर झाडांची पाने गळतात आणि तीही मातीत पडून कुसतात. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. माणसाला परिसरातून कोणकोणत्या वस्तू मिळतात. तर याचं उत्तर आपण लिहिणार आहोत. माणसाला परिसरातून अन्न मिळते,
कपडे बनवण्यासाठी परिसरातूनच आपल्याला कापूस, लोकर व रेशीम मिळते. परिसरातून मिळणाऱ्या आपल्याला माती, दगड व लाकूड यांपासून माणूस घर बांधतो. तर अशा प्रकारे आपल्याला परिसरातून बऱ्याच गोष्टी आपल्याला परिसरातून मिळतात आणि त्याचा आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापर करतो. 2. वनस्पतींना परिसरातून कशी मदत मिळते? वनस्पतींना परिसरातून हवा, पाणी आणि सूर्यप्रकाश मिळतो. वनस्पतींच्या काही बिया जोराचा वारा आला की इकडे तिकडे विखुरल्या जातात आणि परिसरातील प्राण्यांच्या अंगाला चिकटून, केसाळ प्राण्यांच्या अंगाला चिकटून त्या बिया इकडे तिकडे विखुरल्या जातात आणि त्यानंतर पाऊस जर पडला तर त्या बियांवर पावसाच्या पाणी पडल्यामुळे बियांपासून नवीन रोपे तयार होतात. तसेच मेलेले प्राणी व कुजणारी पाणी यांपासून माती कसदार होते. अशा मातीपासून वनस्पतींना पोषण मिळते. त्याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. जंगलातील माती कशामुळे कसदार होते? तर जंगलातील माती कसदार होण्यासाठी मुलांनो, मेलेल्या प्राण्यांचे भाग तिथं जमिनीवर पडून ते कुजतात, झाडांची पाने गळतात आणि तीही मातीमध्ये पडतात आणि मातीमध्ये ती काय होतात? कुजले जातात आणि अशा सर्व वस्तू कुजून मातीत मिसळतात आणि त्यामुळे जंगलातील माती आणखी कसदार बनते. चूक की बरोबर ते सांगा. 1. काही वनस्पतींच्या बिया वाऱ्यामुळे विखुरल्या जातात. हे विधान बरोबर आहे. 2. वनस्पती निर्जीव आहे. हे विधान चूक आहे. किडे आणि धान्याचे कण खाल्ल्यामुळे चिमण्यांची वाढ होते. तर हे विधान देखील बरोबर आहे. तर मुलांनो, अशा प्रकारे आज आपण या पाठाचा स्वाध्याय आपण सोडवलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओज पाहण्यासाठी PMJ एज्युकेशनल चॅनल समोरील सबस्क्राईब या लाल बटनावर क्लिक करा, ऑलवर सेट करा, म्हणजे व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल. थँक्यू.